नमस्कार मंडळी, मी गुंजन आणि ही माझी मुलगी प्रकृती. दरवर्षी आम्ही गणपती बाप्पा घरीच बनवतो आणि ते पण पूर्णपणे इको फ्रेंडली. आणि खास गोष्ट म्हणजे यावर्षी माझ्यासोबत प्रकृती पण मला मदत करते. चला तर मग बघूया आपला घरगुती इको फ्रेंडली गणपती बनवण्याचा प्रवास. मी प्रकृतीला इन्व्हॉल्व करण्यासाठी मोल्ड म्हणून तिचेच खेळणे वापरलेले आहेत. सगळ्यात आधी मी तिचा चॉपिंग बोर्ड यूज करते बेस बनवण्यासाठी. त्यानंतर आम्ही बेस बनवायला घेतला आणि हो, प्रकृतीने त्यात पूर्ण सहभाग दिलाय बरं का. बघा ना, ते चिमुकले हात मला कशी मदत करतायत. गोड ना. मुलांसमोर अशी सोपी पायरी पायरीने मातीची कामं केली की त्यांना पण आनंद होतो. तिला जमेल तसं ती तिच्या कल्पनाशक्तीने मला मदत करू लागली. जसा आकार तयार होते ते बघून ती किती खुश झालीये. अजून ती नीट बोलत नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसणं, रुसणं, डोळ्यातील चमक आणि उत्सुकता हे सगळं काही सांगून जातं. जवळजवळ आम्ही सगळे आकार हे एका मोल्डने बनवलेले आहेत. हा मोल्ड तिचा डॉक्टर सेटमधला आहे. मला वाटतं मास्क आहे. मास्कच आहे तिच्या खेळण्यातला. आणि आणखी मी काय काय यूज केलं आहे तिच्या खेळण्यांमधून हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते, म्हणजे दाखवते. त्यानंतर माझं इकडे फिनिशिंग देणं सुरू होतं आणि मॅडमांचं तिकडे आकार देणं सुरू होतं. बघताय, तिला हवं तसं ती करत होती आणि मी पण मग तिला करू देत होती. तिला जमेल तसं तिच्या चिमुकल्या हातांनी ती आकार द्यायला ट्राय करत होती मस्तपैकी. आणि आत्तापर्यंत ती शिकली बरं का मोल्ड कसा भरायचा. बघा किती छान तिने मला मोल्ड भरून दिला. आणि आता तिला डिमोल्डिंग पण करायचं, पण तिच्याने होईच ना. काही मिनिटांच्या मेहनतीनंतर मीच घेतलं डिमोल्ड करायला. मग त्यानंतर मी पटकन बाप्पांचा चेहरा तयार करून घेतला. मग मी सेम मोल्डने हात तयार करायला घेतले. एक्स्ट्राची जी माती होती ती काढून घेतली. आता हा माझा सगळ्यात आवडीचा भाग म्हणजे बाप्पांचे कान बनवणे. मी प्रत्येक वर्षी मोठे, देखणे आणि आकर्षक असे कान बनवत असते. इकडे माझी पाणी आणि माती लावून फिनिशिंग चालू आहे. तोवर मी तिकडे प्रकृतीला मोदक बनवायला सांगितले बरं का. ती फक्त बिझी राहावी म्हणून.
त्यानंतर मॅडम बोर झाल्या मोदक बनवून बनवून. मग काय, सांगितलं तिला बाप्पाचे कपडे बनवायला. आता मध्येच प्रकृतीला आठवलं की तिने गोल्याला झोपी घातलेलं. गोल्या तिचा गुड्डा. ती त्याला भरवायला गेलेली. हो झालं बरं का जेवण गोल्याचं अवघ्या 2 मिनिटात. मग मी लगेचच मूषक बनवायला घेतला. अगदी सिंपल, जसा मी दरवर्षी बनवते. गणपती बाप्पासाठी मी कृष्णाच्या पगडीसारखा सुंदर मुकुट तयार केला. आणि त्या छानशा मुकुटसाठी सुंदर असं मोरपीस सुद्धा तयार केलं. नंतर मी ब्रशने थोडा पाण्याचा वापर करून फिनिशिंग दिली. आणि आता एंडिंगला प्रकृती झोपी गेली, कारण आम्हाला जवळजवळ 4:30 वाजले पूर्ण मूर्ती बनवायला. दरवर्षी घरगुती गणपती बनवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. माझ्यासाठी ही फक्त मूर्ती बनवण्याची प्रक्रिया नाही, तर पर्यावरण वाचवण्याचा आणि मुलांना परंपरा शिकवण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. तुम्हीही नक्की प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.